in this lecture we are discussing about your transformer type substation. ठीक आहे, ज्या सबस्टेशन मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहे, विच इज नथिंग बट युअर ट्रान्सफॉर्मर टाइप सबस्टेशन. देर आर बेसिकली 4 सेक्शन, 4 सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे स्टेप अप सबस्टेशन, देन प्रायमरी ग्रीड सबस्टेशन, सेकंडरी सबस्टेशन अँड डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. असे 4 स्टेजेस किंवा 4 पार्ट या ट्रान्सफॉर्मर टाइप सबस्टेशन मध्ये येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही, डायग्राम आडवी आहे ते बघून घ्या. ठीक आहे, इन दिस केस हा तुमचा जनरेटिंग स्टेशन आहे पहिला. ठीक आहे, दिस युअर जनरेटिंग स्टेशन, हे तुमचं जनरेशन आहे. या ठिकाणी आपण 11 केव्ही जनरेट करतोय. तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड जनरेटिंग व्होल्टेज इन इंडिया इट इज अबाउट 3.3 केव्ही, 6.6 केव्ही. ठीक आहे, 11 केव्ही, 17.5 केव्ही आणि 32 केव्ही. म्हणजे हे जे स्टँडर्ड व्होल्टेज जनरेटिंग व्होल्टेज लेवल आहेत इंडियामध्ये. आउट ऑफ दॅट वी आर जनरेटिंग 11 केव्ही. आपण 11 केव्ही जनरेट करतो या केसमध्ये. ठीक आहे, देन दॅट 11 केव्ही दॅट यू हॅव टू स्टेप अप. ठीक आहे, आपण सिंगल लाईन डायग्राम ऑलरेडी स्टडी केलेली आहे. दॅट 11 केव्ही आपल्याला स्टेप अप करायचंय 132 केव्ही किंवा 220 केव्ही किंवा 200 केव्ही. ठीक आहे, तर इन दिस केस वी आर स्टेपिंग अप इट अप टू 220 केव्ही. म्हणजे 11 केव्हीचं स्टेप अप केलंय 220 केव्ही मध्ये विथ द हेल्प ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर विच इज लोकेटेड इन स्टेप अप सबस्टेशन. म्हणजे जो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे विच इज लोकेटेड इन स्टेप अप सबस्टेशन विच इज नॉन ॲज स्टेप अप सबस्टेशन. ज्या सबस्टेशन मध्ये आपण व्होल्टेज स्टेप अप करणार आहे फ्रॉम 11 केव्ही टू 220 केव्ही. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे प्रायमरी ग्रीड सबस्टेशन that will step down the voltage up to required value. म्हणजे हा सेकंड जे प्रायमरी ग्रीड सबस्टेशन आहे ते काय करणार आहे, आपलं जे रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 33 रिक्वायर्ड आहे ऍज पर डिझाईन किंवा 66 केव्ही मध्ये ते स्टेप डाऊन करेल विच इज ग्रीड कनेक्टेड. ग्रीड कनेक्टेड नथिंग बट फॉर एक्झाम्पल इकडनं तुम्ही सेकंडरी सबस्टेशनला कनेक्शन केलेलं आहे. ठीक आहे, इथे बघू शकता लेफ्ट साइडला हे जे कनेक्शन आहे ते आपण सेकंडरी सबस्टेशनला दिलेलं आहे. आता इथे दाखवायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, सिमिलरली या साइडने सुद्धा तुम्ही एका सेकंडरी सबस्टेशनला सप्लाय दिलेला आहे आणि हे दोन्ही सेकंडरी सबस्टेशन एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे, थ्रू दिस ट्रान्समिशन लाईन विच इज नथिंग बट युअर ग्रीड. ठीक आहे, दिस युअर प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. प्रायमरी ग्रीड म्हणजे काय, हे जे सबस्टेशन आहे that is connected with your two secondary substation. म्हणजे हे दोन सेकंडरी सबस्टेशनला कनेक्ट केलेलं आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. ठीक आहे, आता या सबस्टेशन मध्ये तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असणार आहे दॅट विल स्टेप डाऊन द व्होल्टेज फ्रॉम 220 केव्ही टू 66 केव्ही. म्हणजे 220 केव्हीचं 66 केव्ही मध्ये स्टेप डाऊन होईल आणि तुमच्या सेकंडरी सबस्टेशनला तो 66 केव्हीचं सप्लाय जाईल. ठीक आहे, इथे सेकंडरी सबस्टेशनला सप्लाय आला. सिमिलरली या ठिकाणी सेकंडरी सबस्टेशनला सप्लाय आला 66 केव्हीचा. दॅट सेकंडरी सबस्टेशन विल स्टेप डाऊन अगेन अप टू रिक्वायर्ड व्हॅल्यू. आता 66 केव्हीचा पुन्हा 33 केव्ही, 22 केव्ही किंवा 11 केव्ही मध्ये तो स्टेप डाऊन करणार आहे. बेसिकली याच्यामध्ये आपण 11 केव्ही मध्ये स्टेप डाऊन करतोय. दॅट स्टेप विथ द हेल्प ऑफ दॅट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आपण याच्यामध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे 66 केव्ही बाय 11 केव्हीचा. ठीक आहे, हे स्टेप डाऊन करून तुमच्या जे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असणार आहे, जे पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन असणार आहे त्याला सप्लाय देणार आहे विच इज नथिंग बट युअर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. हे तुमचं कोणतं असणार आहे, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन विच इज 11/440 वोल्ट और 0.4 केव्ही यू कॅन से. ठीक आहे, आता इथे बघू शकता तुम्ही दोन्ही सेकंडरी सबस्टेशन एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ ट्रान्समिशन लाईन विच इज नथिंग बट इंटरकनेक्शन. इंटरकनेक्शन म्हणजे काय, या सपोज दिस युअर फर्स्ट सबस्टेशन. एक मिनिट, सपोज हे तुमचं फर्स्ट सबस्टेशन आहे. ठीक आहे, रेड मध्ये देतो आणि दिस युअर सेकंड सबस्टेशन. हे तुमचं सेकंड सबस्टेशन आहे. आता सपोज ठीक आहे हा सेकंडरी सबस्टेशन, ह्या सेकंड सबस्टेशन मधला एखादा ट्रान्सफॉर्मर फेल झाला किंवा काही प्रॉब्लेम आला किंवा मेंटेनन्स निघाला. ठीक आहे,
तर याच्या आउटपुटला जे लोड कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन कनेक्ट केलेलं आहे, त्याला जर लोड सप्लाय करायचा झाला, तर विथ द हेल्प ऑफ दिस इंटरकनेक्टेड ग्रीड, या इंटरकनेक्टेड ग्रीडने याला जो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन कनेक्ट केलेला आहे, त्याचा लोड आपण कनेक्ट करू शकतो. हा त्याचा इंटरकनेक्शनचा ऑलरेडी आपण स्टडी केलेला इंटरकनेक्शनचे बेनिफिट्स काय आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा जर ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स निघाला, फेल्युअर झाला किंवा फॉल्ट झाला, तर त्याचा जो लोड आहे 50% लोड कॅन बी ओव्हरकम विथ द हेल्प ऑफ अदर सबस्टेशन और अदर ट्रान्सफॉर्मर. म्हणजे दुसरा जो ट्रान्सफॉर्मर आहे विच इज इंटरकनेक्टेड और विच इज कनेक्टेड इन ग्रीड, म्हणजे जो ग्रीड मध्ये कनेक्ट केलेला आहे त्याच्या मदतीने दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरचा यूज करून आपण 50% लोड ओव्हरकम करू शकतो. ठीक आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. आणि इथे तुम्ही सिमिलरली तुम्ही नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन कनेक्ट करू शकता. इथे 3 दाखवलेले आहेत. यू कॅन कनेक्ट नंबर ऑफ pole mounted substation or plinth mounted substation. Number of distribution substation you can connect. ठीक है, depending on the requirement. Is it clear? So next, symbol of the equipment which is basically used in a सबस्टेशन. ठीक आहे. ऑलरेडी आपण सिम्बॉल पाहिलेले आहेत. ठीक आहे. परत एकदा जस्ट ऍज अ रिव्हिजन म्हणून घेऊया. ठीक आहे. सो याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट आहे तुमच्या सबस्टेशन मध्ये. ठीक आहे. वन बाय वन आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल बसबार. ठीक आहे. बसबार सर्वांना माहिती आहे, इट इज अ कॉमन कनेक्टर. दॅट मीन्स युअर इनकमिंग अँड आउटगोइंग कनेक्टेड टू द बसबार. जी इनकमिंग, जी सबस्टेशनला इनकमिंग येते, फॉर एक्झाम्पल जर सबस्टेशन आहे तुमचं 220 kV बाय 66 kV चं, जर जी इनकमिंग लाईन आहे 220 kV दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द बसबार. ठीक आहे. आणि जी आउटगोइंग आहे 66 kV ती तुमच्या बसबार पासून आउटगोइंगला जाणार आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट इट इज अ कॉमन कंडक्टर दॅट इन फॉर टू दॅट युअर इनकमिंग एज वेल एज आउटगोइंग कॅन बी कनेक्टेड. हे सगळ्यांना माहिती आहे. देन त्याचा सिम्बॉल आहे स्टेट, एक डार्क लाईन ड्रॉ करतो आपण, विच इज नथिंग बट युअर बसबार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे सिंगल ब्रेक आयसोलेटिंग स्विच. ठीक आहे. आयसोलेटिंग स्विच सगळ्यांना माहिती आहे, एक सिंपल स्विच आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर आयसोलेटिंग स्विच विच इज सिंगल ब्रेक, म्हणजे एकाच साइडला ओपन होणार आहे किंवा क्लोज होणार आहे. ठीक आहे. सिमिलरली थर्ड आहे तुमचा डबल ब्रेक आयसोलेटिंग स्विच, म्हणजे दोन्ही साइडला जो आयसोलेटर असणार आहे तो दोन्ही साइडला ओपन होणार आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर डबल ब्रेक. ठीक आहे. क्लिअर आहे. देन फोर्थ वन ऑन लोड आयसोलेटिंग स्विच. इथे फक्त हा जो एक टर्मिनल आहे तो डार्क केलेला आहे. तुमचा ऑफ लोड सिंगल ब्रेक आयसोलेटिंग आहे आणि ऑन लोड आहे तो तुमचा एक टर्मिनल इथे बोल्ट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयसोलेटिंग स्विच विथ अर्थ ब्लेड. ठीक आहे. जिथे एका टर्मिनलला अर्थ कनेक्ट केलेला असेल किंवा अर्थ वायर कनेक्ट केलेली असेल, विच इज नथिंग बट आयसोलेटिंग स्विच विथ अर्थ ब्लेड. ठीक आहे. इथे सिम्पली एक टर्मिनल अर्थला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट सीटी आहे. ऑलरेडी आपण सीटीचा सिम्बॉल बघितलेला आहे. ठीक आहे. एक स्ट्रेट लाईन विथ एन कॉइल. ठीक आहे. 2 टर्मिनल कॉइल. देन पीटी आपण पाहिलेला आहे. एक मिनिट. ठीक आहे. देन पीटी that is potential transformer that we already seen. ठीक आहे. हा तुमचा पीटी आहे. त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. सिंपल तुमचं ट्रान्सफॉर्मर सारखं सिम्बॉल आहे याचं. देन नेक्स्ट आहे कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर नथिंग बट 2 कॅपॅसिटर कनेक्ट केलेले आहेत. इन बिटवीन दॅट एक ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. ही तुमची ट्रान्सफॉर्मरची फर्स्ट जो सर्कल दाखवला एक वाइंडिंग आहे किंवा प्रायमरी यू कॅन से, आणि ही दुसरी वाइंडिंग आहे. हा ट्रान्सफॉर्मरचा दुसरा एक सिम्बॉल आहे. ठीक आहे. आणि हे 2 कॅपॅसिटर या दोन्हींच्या मध्ये तुमचा ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे, विच इज नथिंग बट युअर कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. हा त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये ऑइल सर्किट ब्रेकर. ठीक आहे. ऑलरेडी आपण सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल पाहिलेला आहे. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर किंवा एअर सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल आहे सर्कल मध्ये. हा इथे खाली बघू शकता 11 नंबरला एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. हा तुमचा
हे तुमचे कॉन्टॅक्ट सर्किट ब्रेकरचे. हा तुमचा एअर ब्लास्ट किंवा एअर ब्रेक सर्किट ब्रेकर आहे आणि तुमचा ऑइल सर्किट ब्रेकर साठी एक स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे आणि सिम्पली कॉन्टॅक्ट दाखवलेला आहे. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर ऑइल सर्किट ब्रेकर. आणि हा तुमचा सर्कल मध्ये जो आहे तुमचा एअर ब्लास्ट किंवा एअर ब्रेक सर्किट ब्रेकर आहे. कॉमनली दोन्हीसाठी आपण सर्कल मध्येच ड्रॉ करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे 10 नंबरचं एअर सर्किट ब्रेकर विथ ओव्हर करंट ट्रिपिंग डिव्हाइस. ठीक आहे, ओव्हर करंट ट्रिपिंग डिव्हाइस हा त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, एक एरो दाखवलेला आहे सिम्पली स्विच साठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये लाइटनिंग अरेस्टर. सर्वांना माहिती आहे ऍक्टिव्ह गॅप टाइप. ठीक आहे, दिस युअर सिम्बॉल ऑफ लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे, एक लाइटनिंग अरेस्टरचा सिम्बॉल आहे आणि त्याचं एक टर्मिनल तुमच्या लाईनला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, ही जी लाईन आहे आणि दुसरं टर्मिनल डायरेक्टली अर्थ केलेला आहे किंवा ग्राउंड केलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा ऍक्टिव्ह टाइप लाइटनिंग अरेस्टर आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये आय थिंक हा ब्लोन टाइप असेल. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये हा आर्सिंग हॉर्न आहे. ब्लोन टाइप हाच मी सांगतो तुम्हाला. याचा सिम्बॉल आय थिंक थोडं करेक्शन आहे याच्यामध्ये. तुम्हाला ग्रुप वरती डायग्राम टाकतो. ठीक आहे, याची 13 राहू द्या. याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे, मी बघून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ग्रुपवर डायग्राम टाकतो लेक्चर झाल्यावर. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आर्सिंग हॉर्न. ठीक आहे, आर्सिंग हॉर्न म्हणजे काय, जे सर्किट ब्रेकरचे आर्किंग कॉन्टॅक्ट असतात. ठीक आहे, आर्किंग कॉन्टॅक्ट असतात त्याच्यामध्ये या टाइपचे कॉन्टॅक्ट असतात विच इज नथिंग बट युअर आर्सिंग हॉर्न. ज्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते कॅन्से, त्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते विच इज नथिंग बट युअर आर्सिंग और आर्किंग हॉर्न. ठीक आहे. नेक्स्ट आहे 3 फेज पॉवर ट्रान्सफर. ऑब्विसली आपण हा ऑलरेडी सिम्बॉल बघितलेला आहे. 3 वाइंडिंग आहेत पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या. प्रत्येक वाइंडिंगचं एक एक स्टार टर्मिनल काउंट केलेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो परत एकदा कंडक्टर्स युज्ड इन 11 kV सबस्टेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुमचे जे टाइप्स आहेत सिस्टमचे, जे डिस्ट्रीब्युशन सिस्टम किंवा ट्रान्समिशन सिस्टमचे टाइप्स कोणते आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल डीसी सिस्टम. ठीक आहे, त्याच्यामध्ये डीसी मध्ये 2 वायर सिस्टम, डीसी 2 वायर विथ मिड पॉइंट अर्थिंग अँड डीसी 3 वायर सिस्टम. दॅट इज ऑलरेडी आपण ईपीटी मध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे, हे जे ईपीटी मध्ये आपण ऑलरेडी हे याचा डायग्राम सुद्धा पाहिलेला आहे. देन सिंगल फेज एसी सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. सिंगल फेज 2 वायर, सिंगल फेज 3 वायर विथ मिड पॉइंट पाथ. देन सिंगल फेज 3 वायर सिस्टम. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. देन 2 फेज एसी सिस्टम, याच्यामध्ये 2 फेज 3 वायर अँड 2 फेज 4 वायर असे टाइप्स असतात. देन 3 फेज एसी सिस्टम, याच्यामध्ये 3 फेज 3 वायर अँड 3 फेज 4 वायर सिस्टम असते. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये टाइप्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा बघूया. ओव्हरहेड अँड अंडरग्राउंड लाईन. ठीक आहे, ओव्हरहेड नथिंग बट ज्या ठिकाणी आपण ओपन स्पेस किंवा लार्ज स्पेस अवेलेबल आहे अशा ठिकाणी आपण ओव्हरहेड प्रेफर करतो. आणि ज्या ठिकाणी तुमच्या डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असेल किंवा जिथे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्स असतील अशा ठिकाणी आपण अंडरग्राउंड सिस्टम प्रेफर करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये ओव्हरहेड लाईन मध्ये जो मॅक्सिमम स्पेस असणार आहे विच इज इन बिटवीन युअर कंडक्टर अँड अर्थ पॉइंट. ठीक आहे, अर्थ म्हणजे काय, जे 2 टावर आहेत. ठीक आहे, 2 टावर आहेत, 2 टावरच्या मध्ये आपण कंडक्टर इन्स्टॉल करणार आहे. त्या मॅक्सिमम स्पेस त्या कंडक्टर वरती येणार आहे. ठीक आहे, आता ते आपल्याला सॅग कॅल्क्युलेशन, सॅग म्हणजे काय, जो कंडक्टर डीप होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो तुम्हाला. सपोज हा एक टावर आहे आणि हा दुसरा टावर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे सपोर्ट्स असतात, आता
आता हे इन्सुलेटर असणार आहे इथे स्टार्टिंगला, ते काही ड्रॉ करत नाही मी. हे तुमची ट्रान्समिशन लाईनचं कंडक्टर आहे. ठीक आहे, आर फेज, वाय फेज आणि बी फेजचा, आणि एक अर्थ कंडक्टर असणार आहे. ठीक आहे. सो डायरेक्टली तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये कंडक्टर फुली स्ट्रेस करून असं स्ट्रेट लाईन मध्ये कनेक्ट करू शकता का? नाही. जर कंडक्टर असा फुली स्ट्रेस करून डायरेक्ट ट्रान्समिशन टॉवरला कनेक्ट केला, इट मे ब्रेक, कंडक्टर ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी काय करता तुम्ही, कंडक्टरला एक सॅग देता, म्हणजे एक डिप देतो आपण. ठीक आहे, म्हणजे हा झोल देतो, यू कॅन से. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर सॅग. ठीक आहे, एक सॅग कॅल्क्युलेशन पण आहे आपल्याला लास्ट युनिट मध्ये, सॅग कसा कॅल्क्युलेट करायचा, सॅग का द्यायचा. ठीक आहे, सपोर्ट कोणते आहेत ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं. ठीक आहे, जर या केसमध्ये ओव्हरहेड मध्ये काय होतं, तुमच्या मॅक्सिमम स्ट्रेस कुठे असणार आहे, तुमच्या या कंडक्टर, इन बिटवीन कंडक्टर अँड टावर. ज्या टावरला आपण कंडक्टर कनेक्ट केलेला आहे, या दोन्ही मध्ये जास्त स्ट्रेस असेल. बट इन केस ऑफ अंडरग्राउंड सिस्टम, द मॅक्सिमम स्ट्रेस इज इन बिटवीन इन्सुलेशन. ठीक आहे, इन्सुलेशन अँड कंडक्टर. ठीक आहे, इन्सुलेशन अँड कंडक्टर दोन्ही मध्ये तुमचा मॅक्सिमम स्ट्रेस असणार आहे. ठीक आहे, in case of your underground system. The next, conductor material used for overhead system, that is property of that conductor that can be used for that overhead system. ठीक आहे, म्हणजे जे काही प्रॉपर्टी असतील ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तुमचे पॉवर ट्रान्सपोर्टेड बाय ईच सिस्टम, म्हणजे जे काही कंडक्टर सिलेक्ट करणार आहे तो कोणत्या बेसिसवर आपण सिलेक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे जी पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायची. ठीक आहे, हाऊ मच पॉवर दॅट कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट. ठीक आहे, जी पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायची आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक 100 मेगावॅटचं जनरेटिंग स्टेशन आहे. that 100 megawatt that you have to transmit from one point to other point, that means power transmitted ची मॅग्निट्यूड आपल्याला स्टडी करायचे. देन सेकंड आहे डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स, दोन पॉइंट मधला डिस्टन्स किती आहे. फर्स्ट होतं पॉवर ट्रान्समिटेड, सेकंड आहे डिस्टन्स फ्रॉम. फॉर एक्झाम्पल, एखादा 150 किलोमीटर साठी आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची आहे, तर त्याच्यामध्ये किती टावर्स येणार आहे, मटेरियल, कंडक्टरचं मटेरियल कोणतं यूज करणार आहे, ACSR वापरणार की बंडल कंडक्टर वापरणार, हे त्याच्यावरती डिपेंड आहे तुमच्या डिस्टन्स वरती. सेकंड आहे लाईन लॉसेस. ठीक आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल तर ऑब्व्हियसली लाईन लॉसेस जास्त असणार आहे. ठीक आहे, जे लाईन लॉसेस मिनिमाइज करायचे आहेत आपल्याला, मिनिमाइज कसे करणार, विथ द हेल्प ऑफ ACSR कंडक्टर. दॅट इज ACSR आपण पाहिलेलं आहे, काय असतं ACSR कंडक्टर. नेक्स्ट इज मॅक्सिमम व्होल्टेज इन बिटवीन एनी कंडक्टर. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, जसं तुमचं ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल 11 kV ट्रान्समिशन लाईन, 11 kV ची लाईन असेल तर दोन्ही कंडक्टर मध्ये आपण डिस्टन्स कमी ठेवू शकतो. ती जर 220 kV ची लाईन असेल किंवा 400 kV ची लाईन असेल तर दोन कंडक्टर मध्ये, म्हणजे RYB या 3 फेजचे कंडक्टर, कोणत्याही दोन कंडक्टर मध्ये आपल्याला जास्त स्पेसिंग ठेवावं लागेल. का? कारण व्होल्टेज इन्क्रीज झाले. जर व्होल्टेज इन्क्रीज झालं त्यामुळे काय होणार आहे, ते ब्रेकडाऊन होणार आहे. ठीक आहे, जे दोन कंडक्टरच्या मध्ये जी एअर असणार आहे, ठीक आहे, विच इज नथिंग बट विच ऍक्ट्स एज अ कॅपॅसिटन्स. ठीक आहे, दोन कंडक्टर आहे विच ऍक्ट्स एज अ पॅरलल प्लेट. ठीक आहे, दोन कंडक्टर पॅरलल प्लेट म्हणून ऍक्ट होतात. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. दोन पॅरलल प्लेट आहे, त्याच्यामध्ये जी एअर आहे विच इज नथिंग बट युअर डायलेक्ट्रिक मीडियम. दी एअर ऍक्ट्स एज अ डायलेक्ट्रिक मीडियम आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स फॉर्म होतो. ठीक आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये, लॉंग किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये. ठीक आहे, सो ते तुम्हाला मॅक्सिमम व्होल्टेज कन्सिडर करावं लागणार आहे वाईल सिलेक्टिंग द कंडक्टर. ठीक आहे, मटेरियल फॉर कंडक्टर. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ दॅट कंडक्टर, कोणकोणत्या प्रॉपर्टीज असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. इट शुड बी हायली कंडक्टिव्ह. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी आहे हाय इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, दॅट मीन्स मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी पासेस और दॅट कॅन बी फ्लो थ्रू दॅट कंडक्टर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये हाय टेन्साइल स्ट्रेंथ. ठीक आहे, टेन्साइल स्ट्रेंथ शुड बी हाय. ठीक आहे, अँड थर्ड वन इज
लो कॉस्ट सो दॅट इट कॅन बी यूज फॉर लॉंग डिस्टन्स. म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी फॉर एक्झाम्पल 300-400 किलोमीटरची लाईन आहे, त्याच्यासाठीच आपण गोल्डचा कंडक्टर यूज करू शकतो का? नाही. कॉपरचं कंडक्टर यूज करू शकतो का? नाही. सो that in that case we have to use aluminum conductor or ACSR conductor. म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी आपल्याला कॉस्ट पण कन्सिडर करावी लागते. ठीक आहे. वी हॅव टू कन्सिडर कॉस्ट. म्हणजे कॉस्ट किती येणार आहे लॉंग डिस्टन्स साठी, त्याच्या बेसिसवर आपल्याला कंडक्टरची मटेरियल सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे अल्युमिनियम वापरायचं की कॉपर वापरायचं. बेसिकली 90% किंवा 99% आपण काय करतो, अल्युमिनियम कंडक्टर यूज करतो फॉर ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. देन नेक्स्ट आहे, these are some properties of that conductor that you are using. हा, आणखी एक राहिला याच्यामध्ये, फोर्थ वन, लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सो दॅट वेट पर युनिट व्हॉल्यूम इज स्मॉल. फॉर एक्झाम्पल जर आपण हाय व्होल्टेज साठी यूज केलं कंडक्टर, त्याचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असली पाहिजे. एखादा कंडक्टर यूज केला ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असेल, तो काय होईल, त्याच्या वेटमुळे, ठीक आहे, त्याच्या वेटमुळे तुमचे टावर्स ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. जे टावर्स तुम्ही सपोर्टला दिलेले आहेत, इट कॅन बी ब्रेक. और जो सॅग असेल म्हणजे जमिनीपर्यंत तो कंडक्टर येऊ शकतो ड्यू टू दॅट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो वेट पर युनिट व्हॉल्यूम इज लेस. ठीक आहे. जो कंडक्टर यूज करणार आहे त्याचा वेट पर युनिट व्हॉल्यूम काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉमनली यूज कंडक्टर किंवा मटेरियल्स कोणते आहेत कंडक्टरसाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे आपला कॉपर. ठीक आहे. कॉपर आहे, अल्युमिनियम आहे. ठीक आहे. इट कॅन बी यूज, इट कॅन बी कॉपर, अल्युमिनियम, स्टील कोड और स्टील रिइन्फोर्स. यू कॅन से ACSR जसं तुम्हाला सांगितलं, विच इज नथिंग बट युअर स्टील कोड. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये स्टील कोड. अल्युमिनियम म्हणजे तुमचा ACSR, गॅल्वनाइज स्टील और कॅडमियम कॉपर. These are some materials can be used for the transmission line conductor. कंडक्टर साठी आपण या टाइपचे मटेरियल यूज करू शकतो. आता वन बाय वन आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. देन याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉपर. ठीक आहे. कॉपर इज आयडियल मटेरियल फॉर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. आता कॉपरचं वेट सगळ्यांना माहिती आहे, वेट कमी असतं ऍज कम्पेअर टू फर्स्ट ऑफ ऑल त्याची कंडक्टिव्हिटी हायर ऍज कम्पेअर टू अदर मटेरियल. ठीक आहे. जे आपण अल्युमिनियम यूज करणार आहे त्याच्यापेक्षा कॉपरची कंडक्टिव्हिटी जास्त असते, स्ट्रेंथ जास्त असते, दॅट इज टेन्साइल स्ट्रेंथ. दॅट्स वाय इट इज आयडियल फॉर ट्रान्समिशन लाईन. बट कॉस्ट काय असणार आहे, ऑब्विसली कॉपरची कॉस्ट आहे, इट इज मोर दॅन अल्युमिनियम. ठीक आहे. कॉपरची कॉस्ट काय असणार आहे, खूप जास्त आहे, आणि कॉपरची अवेलेबिलिटी काय कमी ऍज कम्पेअर टू अल्युमिनियम. दॅट्स वाय इट इज रेअरली यूज फॉर ट्रान्समिशन पर्पज. ठीक आहे. ट्रान्समिशन साठी खूप कमी वापरतात तुमचं कॉपर. नेक्स्ट आहे तुमचा अल्युमिनियम, विच इज चिपर अँड लाइटर ऍज कम्पेअर टू कॉपर. म्हणजे कॉपर पेक्षा खूप स्वस्त भेटतो, हायली अवेलेबल आहे किंवा इझिली अवेलेबल आहे याच्यामध्ये. कंडक्टिव्हिटी फक्त याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी ऑफ युअर अल्युमिनियम इज लेस दॅन युअर कॉपर. ठीक आहे. विच इज 60% लेस दॅन कॉपर. ठीक आहे. जर कॉपरची 10 असेल तर याची 6 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता इट इज 60% दॅन कॉपर. बट लॉंग ट्रान्समिशन साठी, ठीक आहे, लॉंग ट्रान्समिशन साठी ड्यू टू लाईट वेट, ड्यू टू चिपर कॉस्ट, इट कॅन बी युज्ड. ठीक आहे. लॉंग ट्रान्समिशन साठी आपण काय करतो, अल्युमिनियम यूज करतो. ठीक आहे. जर आपल्याला लॉसेस कमी करायचे झाले, आता कंडक्टिव्हिटी कमी, दॅट मीन्स लॉसेस याच्यामध्ये काय असणार आहे, अल्युमिनियम मध्ये जास्त आहेत ऍज कम्पेअर टू कॉपर. ठीक आहे. जर कॉस्ट मॅटर करत नाही, फक्त आपल्याला इफिशियन्सी किंवा लॉसेस कमी करायचे आहेत, तर आपण कॉपर यूज करू शकतो. बट कॉस्ट इफेक्टिव्ह साठी आपण अल्युमिनियम बेसिकली 90% ट्रान्समिशन लाईन मध्ये अल्युमिनियम यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जनरल सेफ्टी रूल्स. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे. 90% ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण कॉपर यूज करतो. ठीक आहे.